न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत भूमिपुत्र उमेदवार जितेंद्र तोरणे यांनी श्रीरामपूर मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रचार दौरे करून मतदारांच्या गाठी भेटी घेत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र तोरणे यांनी श्रीरामपूर शहरातील मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या। एक संधी देण्याची विनंती त्यांनी यावेळी मतदारांना केली। यावेळी झालेल्या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मराठा समाजाच्या आरक्षणाला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज सुरुवातीपासूनच पाठिंबा देत आहेत। मला निवडून दिल्यास मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारा मी पहिला आमदार असेल। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्नही आपण मार्गी लावणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। गेल्या 2 दिवसापूर्वी आमच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजी महाराज हे श्रीरामपूर नगरीत आले होते आणि श्रीरामपूर नगरीत आल्यानंतर त्यांनी वक्तव्य करताना असे म्हणाले की हा आमचा मावळा तुम्ही विधानसभेत पाठवला तर मराठा आरक्षण या विषयावर जी कोणताही आमदार बोलायला तयार नाही, परंतु महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पहिला आमदार असेल जो मराठा आरक्षणावर विधानसभेत बोलून दाखवणार आहे। आणि आम्ही सर्व मनोज जरांगे पाटलांचे त्यांनी जे आपल्यासाठी मराठा बांधवांसाठी झगडतायत लढतायत तर त्याला आमचे छत्रपती संभाजी महाराज सुरुवातीपासून पाठिंबा देत आहे। परंतु आपण सर्वांनी जर येत्या 20 तारखेला मला निवडून दिलं तर विधानसभेत मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देणारा पहिला आमदार असेल। आम्ही रॅलीमध्ये जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर महाराजांनी मला विचारले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरात आहे का, आपण तिथं जाऊन त्यांना हार घालू। परंतु एक लाजिरवाणी आणि एकदम वाईट अशी गोष्ट श्रीरामपूर शहरात आहे। केवळ फक्त जे मागील लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यामुळं जो तयार झालेला शिवाजी महाराजांचा पुतळा तयार होऊन 3 वर्ष झालेले, परंतु ते आपले जे लोकप्रतिनिधी आहे हे फक्त पैसे कमवण्यात व्यस्त आहेत। त्यांनी त्या जागेचा जो विषय आहे तो जागेचा विषय कधीच मार्गी लावलेला नाही। त्यामुळं 3 वर्ष पूर्ण होऊनही तो पुतळा पूर्ण होऊनही तो बंदिस्त खोलीमध्ये बंद आहे, म्हणजे आपला राजा बंदिस्त आहे। ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यामुळं महाराजांनी सांगितलं की तुम्ही जर निवडून गेले आणि जनतेने तुम्हाला साथ दिली तर हा जो विषय आहे महाराजांच्या पुतळ्याचा विषय विधानसभेत घेऊन तो लवकरात लवकर शिवाजी चौकात बसवल्याशिवाय आपण राहणार नाही। सर्व परकीय आपल्या तालुक्यावर चढाई करून येत आहे आणि हे परकीय स्वतःला काय समजतात काही माहिती नाही। आपला तालुका याच्यात काही स्थानिक भूमिपुत्र जन्माला आलेला नाही का, हे मला सर्व
तालुक्याला म्हणा, श्रीरामपूर तालुक्याला म्हणा किंवा राऊरी तालुक्याला म्हणा विचारायचे की आपल्याकडे भूमिपुत्र नाही का, आपल्याला बाहेरचे लोक लागतात. त्याला श्रीगोंद्याला धाडून द्यायचे आपल्याला मित्रांनो. ते पार्सल आहे ना तात्या नावाचं, ते श्रीगोंद्याला धाडून द्यायचं आपल्याला. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला अनुक्रमांक नंबर 8 पेनाची नीब या निशाणी पुढे बटन दाबून आपण बहुमताने छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य पक्षाचा, त्याचप्रमाणे बच्चू कडू साहेबांची प्रहार संघटना, त्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब या परिवर्तन महाशक्तीच्या तरुणाला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि एक भूमिपुत्राला विधानसभेत पाठवावे अशी मी आपणास विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. न्यूज सुप्रभातसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.